आणि त्याची मोठी बातमी आहे, जरांगे पाटलांविरोधात पुणे कोर्टात सुनावणी सुरू आहे। मनोज जरांगेंसह दोघांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलेलं होतं। जरांगे सुनावणीला हजर राहत नसल्यानं हे वॉरंट काढण्यात आलं होतं आणि सध्या ही सुनावणी सुरू करण्यात आलेली आहे। जरांगे पाटील यांच्या विरोधात दाखल याचिकेवरती सध्या सुनावणी होती। अधिक माहिती घेऊयात, राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, कोणत्या प्रकरणातली ही महत्त्वाची सुनावणी? नाही, याची सुनावणीची तारीख ही पुढची 2 तारीख पडलेली आहे, पण हे प्रकरण नीट समजून घ्यायला हवं। 23/4/2013 या दिवशी हा FIR नाहीये, ही खाजगी तक्रार आहे। खाजगी तक्रारदार आहेत धनंजय घोरपडे आणि त्यांचे वकील आहेत ऍडव्होकेट सुनील कदम यांनी मनोज जरांगे पाटील आणि इतर दोघं यांच्या विरोधामध्ये भादवी 420, 406, 504, 596 आणि 34 अंतर्गत हा गुन्हा दाखल केलेला होता। मनोज जरांगे पाटील, अर्जुन जाधव, दत्ता बहिर या तिघांच्या विरोधातली ही तक्रार आहे। तक्रार अशी आहे की शिवबा संघटना जी मनोज जरांगे पाटील यांची आहे, या संघटनेनं 2013 साली एक 6 नाटकांचा प्रयोग वेगवेगळ्या ठिकाणी करायचं ठरवलं होतं। त्यासाठी 30 लाख रुपये मानधन दिलं जाणार होतं, परंतु त्यातले 19 लाख रुपये दिलेच नाहीत शिवबा संघटनेने आणि म्हणून ही खाजगी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। तेव्हापासून हे प्रकरण सुरू होतं। मे महिन्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांना नॉन बेलेबल वॉरंट इश्यू करण्यात आलेलं होतं आणि त्यावेळेला ते हजर राहिले, तेव्हाच कोर्टाने त्यांना काही अटी घातलेल्या होत्या। त्या अटी अशा होत्या की त्यांनी प्रत्येक तारखेला हजर राहणं अपेक्षित होतं। त्यावेळेला त्यांना 500 रुपयाचा दंडही झालेला होता, ते हजर राहिले नाहीत। आज तिघापैकी 2 जणांनी आम्हाला हजर राहण्यास सूट द्यावी अशा पद्धतीचा अर्ज केला होता, तोही मंजूर झालेला नाहीये। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये नॉन बेलेबल वॉरंट पुन्हा एकदा इश्यू करण्यात आलेलं आहे आणि पुढची तारीख आहे ती 2 तारीख। तर मूळचं जे प्रकरण आहे ते 2013 सालापासूनचं आहे आणि त्या प्रकरणाचे तपशील हे असे आहेत। नक्कीच। मात्र राहुल, या सगळ्यात आता एकीकडे त्यांचं उपोषणही सुरू आहे, ही बाब सुद्धा लक्षात घेतली जाऊ शकते का? नाही, कायद्याच्या दृष्टीनं कोर्टरूमच्या बाहेर काय घडतं आहे त्याला काहीही अर्थ नसतो। कायदा एवढंच बघतो, न्यायाधीश एवढेच बघतील की जे पुणे न्यायालयाच्या 13 क्रमांकाच्या कोर्टात हे प्रकरण सुरू आहे की माझ्या समोरचा जो आरोपी आहे तो आत्ता हजर आहे की नाही। आणि बहुधा हे प्रकरण दीर्घकाळ सुरू असल्यामुळं या प्रकरणामधल्या इतर 2 आरोपींना सुद्धा हजेरीतनं सूट द्यायला न्यायालयानं नकार दिलेला आहे। त्यांनी त्यांचं हजेरीचा माफीचा जो अर्ज होता तो निकाली काढताना म्हटलं की नाही, तुम्हाला असं करता येणार नाही। त्यामुळं कोर्टरूमच्या बाहेर काय घडामोडी सुरू आहेत याचा काहीही परिणाम कोर्टाच्या एकूण घडामोडीवरती होत नाही आणि म्हणूनच पुन्हा एकदा नॉन बेलेबल वॉरंट मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये इश्यू झालंय असं आपण बघतो आहोत आणि पुढच्या 2 तारखेला त्यांना हजर राहणं अपेक्षित आहे। मधल्या काळामध्ये जर पोलिसांना खरंच हे तामील करायचं ठरवलं पोलिसांनी, तर त्यांना जाऊन मनोज जरांगे पाटील यांना हे नॉन बेलेबल वॉरंट त्यांना द्यावं लागेल। नक्कीच राहुल, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।